याच्या मुळाशी इराण म्हटलं की तेलाचा व्यापार, तेलाचा व्यवहार हा अमेरिकेला खुणावतोय म्हणून अमेरिका इस्रायल बरोबर आली, की नाही इस्रायललाच मदत करायची आहे म्हणून इराणच्या विरोधात अमेरिका आली. नेमकं हे जे ऍक्सिस नवं तयार होत आहे आणि त्याच वेळेस रशिया असेल, चीन असेल, हे स्टील सायलेंट आहेत आणि तिकडे नाटो कंट्रीज ज्या आहेत त्या वेळप्रसंगी अमेरिकेच्या बाजूने येऊ शकतील. तुम्ही कसं बघता? कारण एक एंडलेस वॉर अमेरिकेने हे छेडलंय की डोनाल्ड ट्रम्पलाही माहिती नाही की हे युद्ध कुठवर जाऊ शकेल. कारण इराणकडं नाही म्हटलं तरी न्यूक्लिअर कॅपॅबिलिटीज आहेत. ज्या पद्धतीनं ते मिसाईल्स असतील, ड्रोन्स असतील, याचा मारा 14 देशांपर्यंत त्यांनी पसरवला आजूबाजूच्या. तुम्हाला कसं दिसतं की या युद्धाला काही टोक असेल की नाही? यानं इराण तर खिरखिर होईलच, पण इराण आखात सुद्धा किंवा मध्य आशिया सुद्धा अशांत करेल? नक्कीच हेवी लोडेड अशा प्रकारचा तुमचा प्रश्न आहे. वेगवेगळे अँगल तुम्ही त्या ठिकाणी घेतले आणि त्या प्रस्तावनेमध्येच तुम्ही एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी सांगितला की कशा प्रकारे ज्यूज लॉबी जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणी सिनेटर्स मध्ये. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या बँकर्स असतील, त्यांना जे आहे एक प्रकारे निवडणुकीला सपोर्ट करणारी लॉबी असेल, या सगळ्या अँगलनं अमेरिकेमध्ये जे आहे ज्यू लॉबी खूप स्ट्रॉंग आहे. म्हणून थोडंसं इस्रायल धार्जिनं धोरण हे आधीपासून आलेलं आहे आणि आता सुद्धा त्या ठिकाणी कंटिन्यू राहील. एक दुसरा, ऑलरेडी आपण जे आहे पश्चिम आशियामधलं तेलाशी संबंधित अर्थकारण हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. दोन, तिसरं जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांची एकूणच कार्यपद्धती जी आहे की संपूर्ण जगामध्ये दादागिरी, मी जे म्हणतोय त्याच प्रकारे सगळं त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्याही अनुषंगानं आपल्याला या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बघाव्या लागतील. 7 ऑक्टोबर 2 वर्षापूर्वी 7 ऑक्टोबर 2023 ला जो काही सगळा हल्ला त्या ठिकाणी झाला होता आणि आपल्याला माहिती आहे की तो एक टर्निंग पॉइंट ठरला. हमासनं हल्ला केला आणि मग जर खऱ्या अर्थानं इस्रायल आणि त्याचबरोबर भविष्यातून अमेरिकेविरुद्धचा हा धोका सुरक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर टाळायचा असेल तर कुठेतरी आरपार इराण आणि इराण समर्थित 3H हमास, हुती आणि हिजबुल्ला यांचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे, अशी कुठेतरी धारणा त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यानुसार ही सगळी कारवाई जी आहे ती अमेरिकेतर्फे त्या ठिकाणी केली जाते. पण एक जो आहे छुपा मुद्दा, कारण आपण तसं जे आहे तुमच्या आपल्या या कार्यक्रमाचंच नाव आहे आतली गोष्ट, आपण एक आतली गोष्टीची जी आहे चर्चा करू. बाकीच्या गोष्टी तर ज्या आहे मीडियामध्ये किंवा बऱ्याच वेळेस न्यूजपेपरमध्ये वाचायला त्या ठिकाणी मिळतात. आतली गोष्ट आपण याच्यातली चर्चा त्या ठिकाणी करू. बघा, हे सगळे वेगवेगळे अँगल आहेत, कॉम्प्लेक्स डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये सगळ्या गोष्टी असतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट, अमेरिका किंवा डोनाल्ड ट्रम्प हा नक्कीच जो आहे जर इतक्या मोठ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष असेल तर नक्कीच त्याचंही स्वतःचं काहीतरी त्या ठिकाणी गणित असेल, विक्षिप्त वागत असेल पण त्याचंही त्या ठिकाणी गणित असेल. आणि अमेरिकेला हे पूर्णपणे माहित आहे की येणाऱ्या काही दशकांमध्ये अमेरिकेचा नंबर 1चा जर शत्रू कुठला असेल तर तो आहे चायना. चायना हा नंबर 1चा शत्रू आहे. मग चायनाचा जर बंदोबस्त करायचा असेल तर वेगवेगळ्या पातळीवर चायनाचा बंदोबस्त त्या ठिकाणी करावा लागेल. आणि म्हणूनच तुम्ही जर खरोखरच याचं विश्लेषण केलं आणि डोनाल्ड ट्रम्पचे जे वेगवेगळे निर्णय आहेत, मग ते टेरिफशी संबंधित असतील, ते कुठे हल्ला करण्याशी संबंधित असतील आणि इनफॅक्ट इराणशी संबंधित किंवा पश्चिम आशियाशी संबंधित सुद्धा असतील, कुठे ना कुठेतरी जे आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन हे म्हणणं ठीक आहे, पण कुठे ना कुठेतरी मेक अमेरिका ग्रेट अगेन करण्याच्या मागे लपलेलं जे आहे चायनाला कुठेतरी सप्रेस करणं. मी तुम्हाला उदाहरणात सहित त्या ठिकाणी सांगतो. मेनली जो आहे ज्या ठिकाणी अमेरिकेचं लक्ष आहे ते मुख्यतः 2 ठिकाणावर आहे, जिथे रेअर अर्थ मिनरल भविष्यामधलं सगळं जे गणित असणार आहे या रेअर अर्थ मिनरलवर असणार आहे. कारण हे रेअर अर्थ मिनरलच वेगवेगळ्या प्रकारचे जे स्मार्ट बोर्ड त्या ठिकाणी असतात किंवा मोबाईल्स असतात किंवा डिफेन्स इक्विपमेंट असतात, त्या 17 वेगवेगळ्या प्रकारच्या मूलद्रव्यांचा जो आहे प्रचंड उपयोग आहे. मग या रेअर अर्थचे जिथे जिथे साठे आहेत त्यावर जे आहे अमेरिकेची विशेष त्या ठिकाणी नजर आहे. कारण आज घडीला रेअर अर्थ जे भविष्यातलं जे आहे म्हणजे फ्युचर ऑइल मानलं जातं, फ्युचर करन्सी मानली जाते, या रेअर अर्थचा जास्तीत जास्त साठा आणि त्याचा उपयोग हा चीन मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करतो. म्हणजे चीनची एक प्रकारे त्यामध्ये दादागिरी राहिलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा जर असंच असलं तर अमेरिकेला तो बाजूला त्या ठिकाणी सारेल. म्हणून रेअर अर्थ जिथे जिथे आहे तिथे त्याची नजर आहे. एक दुसरं, पेट्रोलियम प्रॉडक्ट, कारण अल्टिमेटली अर्थव्यवस्थेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे पेट्रोलियम प्रॉडक्ट खूप महत्वाचे ठरतात. आता तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, काहीच महिन्यांपूर्वी अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला त्या ठिकाणी केला, निकोलस मदुरो आणि तो सगळा प्रकार त्या ठिकाणी. ऑफकोर्स ठीक आहे, त्याच्यातून जे आहे अमेरिकेचा फायदा आहे, पेट्रोलियम आता सगळे व्हेनेझुएला मधले जे पेट्रोलियम रिझर्व्ह आहेत त्यावर अमेरिकेचा कब्जा येईल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतील. पण एक महत्वाची गोष्ट आहे, हाच व्हेनेझुएला होता जो शॅडो फ्लीटच्या माध्यमातून इलिगली प्रचंड प्रमाणामध्ये व्हेनेझुएला मधून चायना आणि रशियाला ऑइल प्रोव्हाइड करत होता. म्हणजे चायनाची अर्थव्यवस्था तो जर मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे पुढे त्या ठिकाणी जातोय तर प्रचंड प्रमाणामध्ये जो इंधन पुरवठा पेट्रोलियम प्रॉडक्ट्स व्हेनेझुएलाकडून जे येत आहेत तर
ते एक महत्वाचं कारण त्या ठिकाणी आहे. नेमकं जे आहे तिथंच नाक दाबण्याचं काम अमेरिकेनं केलं. आता व्हेनेझुएलावर वर्चस्व प्राप्त झालं म्हणजेच चायनाची जी आहे कुठेतरी त्या ठिकाणी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. बरं, मग आता दुसरा महत्वाचा सोर्स चायनाला जो आहे या पेट्रोलियम प्रॉडक्टचा कुठून आहे, तो म्हणजे अरब देशांकडून, मुख्यतः इराणकडून, त्याचबरोबर अरब देशांकडून. आणि म्हणूनच या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून, अरबी समुद्रामधून ग्वादार बंदरापर्यंत त्या ठिकाणी हे सगळं पेट्रोलियम पदार्थ आणणं, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीर मधून ते जे आहे शिनजियांग प्रांतामध्ये चायनामध्ये घेऊन जाणं, ही जी आहे चायनाची दीर्घकालीन रणनीती आहे. म्हणजे पेट्रोलियम पदार्थावर चायनाचा डोळा आहे. पश्चिम आशिया अशांत असला तर प्रचंड प्रमाणामध्ये जसा भारताच्या एनर्जी सिक्युरिटीला फटका बसतोय, तसाच चायनाला सुद्धा पेट्रोलियम पदार्थ कमी येत असल्यामुळे किंवा या सगळ्या अशांततेमुळे फटका त्या ठिकाणी बसणार आहे हे अमेरिकेला माहित होतं. म्हणूनच अमेरिका इस्रायलला पुढे त्या ठिकाणी करून, बाकीचे सगळे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत पण इस्रायलला तिथे पुढे करून पश्चिम आशियामध्ये अशांतता माजवतोय. इराणवर जो आहे अशा प्रकारचा जबरदस्त हल्ला त्याने त्या ठिकाणी केला, सो दॅट या इराणकडून या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यामुळे किंवा या अरब राष्ट्रांकडून मोठ्या प्रमाणामध्ये चायनाला जो पेट्रोलियम पदार्थाचा एक प्रकारे पुरवठा होतो तो सुद्धा जे आहे कुठेतरी बंद करता येईल किंवा त्याच्या विरुद्ध त्याच्याशी संबंधित सुद्धा काही रिस्ट्रिक्शन्स आणता येईल. म्हणजे व्हेनेझुएला नाक बंद करणं असो किंवा पश्चिम आशियाच्या माध्यमातून नाक बंद त्या ठिकाणी करणं असो, ही सगळी रणनीती जी आहे भविष्यामध्ये चायनाला चेकमेट करण्यासाठी आहे. वेगवेगळ्या प्रकारची रणनीती तो अवलंबतोय, पण हा सुद्धा एक त्यातला महत्वाचा फॅक्टर आहे आणि माझ्या मते ही खरी आतली बातमी आहे. यस, लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेजी, तुम्ही बोलताना आता व्हेनेझुएला आणि आता इराण आणि याचा संबंध हा चीनशी कसा आहे ते खूप छान पद्धतीनं सांगितलं. आत्ता माझा मित्र आहे, ज्येष्ठ पत्रकार आहे, तुम्हालाही माहिती असेल, उमाशंकर सिंग, जो आधी एनडीटीव्हीला होता, आता फ्रीलान्स करतोय. त्यानं ट्विट केलेलं आणि खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे तुमच्याच उत्तरातला त्यामध्ये धागा दिसतोय. त्यानं ट्विट असं केलं आहे की रॉयटर्सच्या पत्रकारानं चीनच्या मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सच्या स्पोक्सपर्सनला हा प्रश्न विचारलाय. त्या रॉयटर्सच्या पत्रकारानं प्रश्न असा विचारला, वेनेजुएला और ईरान में अमेरिका की कार्रवाई से चीन को तेल सप्लाई में रुकावट आ सकती है और उनके डिप्लोमॅटिक साथी कमजोर हो सकते हैं, क्या आप कोई कमेंट करना चाहेंगे? तर त्यावरती जी चीनच्या मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सची जी प्रवक्ता आहे तिनं उत्तर दिलं, चीन इंटरनेशनल रिलेशन में ताकत के इस्तेमाल से किसी भी देश की सॉवरेनिटी और सिक्योरिटी को तोड़ने का कड़ा विरोध करता है. एनर्जी सिक्योरिटी दुनिया की इकोनॉमी के लिए बहुत जरूरी है. स्टेबल और बिना रोक टोक वाली एनर्जी सप्लाई पक्का करना सभी की जिम्मेदारी है. चीन अपनी एनर्जी सिक्योरिटी को सुरक्षित रखने के लिए जो भी जरूरी होगा वह करेगा. म्हणजे यातनं असं दिसतंय की उद्या जर का हे आखातामधलं सगळं संकट हे वाढलं आणि ते एकूणच सुरक्षा, जे आज तेल संकट दिसतंय फक्त, पण उद्या सुरक्षा संकट जर का आलं आणि त्यामध्ये रशिया असेल किंवा चीन असेल, हे दोन राष्ट्र जर का होरपळली, तर हे उद्या इराण राहिलं इकडे बाजूला, हे उलट रिॲक्शन देऊ शकतात. असं काही चित्र तुम्हाला पुढे दिसतंय? म्हणजे तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती ही उद्भवू शकते यातनं दिसतंय असं, कारण चीनच्या प्रवक्त्यांनी क्लिअर कट सांगितलं की वेळ जर का तशी आली तर आम्ही सुद्धा यामध्ये उतरू शकतो किंवा आम्ही भूमिका जाहीर करू शकतो. बघा, म्हणजे मुळातच हा दोन देशांमधला संघर्ष त्या ठिकाणी होता, तो दोन देशांपुरता राहिलाच नाही. अरब राष्ट्र यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली आहेत आणि आता जे आहे अमेरिकेच्या बाजूला इव्हन नेटोची जी राष्ट्र आहेत, ज्यामध्ये फ्रान्स असेल, जर्मनी असेल, युके असेल, हे सुद्धा त्या ठिकाणी सामील झालेले आहेत. म्हणजे एक प्रकारे क्षेत्रीय युद्धाचं स्वरूप तर ऑलरेडी याला प्राप्त झालेलंच आहे. पण मी पुन्हा पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी म्हणतोय की तिसरं महायुद्ध थेरॉटिकल पॉसिबिलिटी आहे का? त्याचं उत्तर हो. मी थेरॉटिकल यासाठी म्हणतो की एका बाजूला जे आहे अमेरिका, इस्रायल, नेटो सदस्य राष्ट्र, अरब राष्ट्र, हा जो आहे तगडा गट त्या ठिकाणी तयार होतोय, हे ठीक आहे. पण दुसऱ्या बाजूला जे आहे आजतापर्यंत एकटा इराणच लढतोय. इराणच्या बाजूने ज्याला आपण म्हणतो बूट्स ऑन ग्राउंड, युद्धभूमीवर जे आहे इराण शिवाय दुसरं कोणीही त्या ठिकाणी नाही. त्याला अपेक्षा असेल की चायना, रशिया आपल्या मदतीला त्या ठिकाणी येईल, पण ऍज ऑन डेट रशिया मागच्या 4 वर्षापासून युक्रेन सोबत त्या ठिकाणी लढतोय आणि युक्रेनच्या माध्यमातून नेटो राष्ट्र त्याचबरोबर अमेरिकेसोबत लढतोय. मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे सैनिक मोठ्या प्रमाणामध्ये त्याची शस्त्रास्त्र ही त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. म्हणून प्रत्यक्षरित्या रशियाचे बूट्स ऑन ग्राउंड, प्रत्यक्षरित्या त्याचे सैनिक हे इराणच्या सैनिकांसोबत किंवा इराणच्या युद्धभूमीवर उभे राहतील याची शक्यता मला फारच कमी वाटते.
दुसरा महत्वाचा प्लेअर तो म्हणजे चायना. येस, चायनाचं आर्थिकही तिथं गुंतलेलं आहे. ऑलरेडी आपण चर्चा करतोय आणि आता तर तुम्ही तो संदर्भच त्या ठिकाणी दिला की ऑफिशियल जी प्रतिक्रिया प्रवक्त्यांची त्या ठिकाणी आलेली आहे. नक्कीच हे युद्ध जर चिघळलं आणि इतका जबरदस्त फटका चायनाच्या अर्थव्यवस्थेला बसला की आता दुसरं काहीच होत नाहीये आणि आता जे आहे म्हणजे लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, तर त्यावेळेस माझ्या मते जो आहे त्यावेळेस चायना जो आहे तो इराण सोबत त्या ठिकाणी उभा राहू शकेल. ऍज ऑन डेट, आज घडीला माझ्या मते चायना बाकीचे वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय त्या ठिकाणी शोधेल आणि प्रत्यक्षरित्या त्याचे सैनिक पुन्हा बूट्स ऑन ग्राउंड काही म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर असं त्या ठिकाणी म्हटलं की हे सोव्हिर्निटीचा सार्वभौमत्वाचा भंग आहे, इराणच्या टेरिटोरियल इंटिग्रिटीचा भंग आहे, अमेरिका दादागिरी करतो, हे असे स्टेटमेंट देणं डिप्लोमॅटिकली इट्स ओके. पण खरोखरच तुम्ही युद्धभूमीवर उतरणार आहात का? तुमची शस्त्रास्त्र, तुमचं इंटेलिजन्स आणि बाकी एकूणच तशा प्रकारचं जे आहे सिंक्रोनाइज मॅनरमध्ये तुम्ही मिलिटरी ऑपरेशन मध्ये सहभागी होणार आहेत का? जोपर्यंत चायना आणि रशिया सहभागी होत नाही किंवा इव्हन एक सुद्धा त्यातला चायना जरी त्या ठिकाणी सहभागी झाला तर माझ्या मते पर्यायाने रशिया आणि मग नॉर्थ कोरिया, काही मुस्लिम राष्ट्र ही इराणच्या बाजूने उभा राहतील आणि ज्यावेळेस असा दुसरा गट सुद्धा तयार होईल, फक्त एकटा इराण नाही, इराणच्या सोबतीला हा दुसरा गटही त्या ठिकाणी तयार होईल आणि त्यांच्या समोर अमेरिका, इस्रायल आणि बाकीचे राष्ट्र असे दोन गट ज्यावेळेस त्या ठिकाणी उभे राहतील त्यावेळेस माझ्या मते मात्र खऱ्या अर्थानं ती तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरेल. तोपर्यंत हे तिसरं महायुद्ध वगैरे म्हणणं माझ्या मते जे आहे थोडंसं आपण त्याला एक्झॅजरेट करतोय किंवा इट इज टू अर्ली, म्हणजे मी म्हणेल की प्री मॅच्युअर स्टेटमेंट त्या ठिकाणी. पण ती शक्यता आहे का? 100% शक्यता त्या ठिकाणी. पण आता याच्यातला फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो. एकूणच सगळं गणित पाहता माझ्या मते एकटा इराण, त्यातल्या त्यात इराणचे जे IRGC आहे, इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कोर, अमेरिकेच्या, इस्रायलच्या जबरदस्त मिलिटरी केपेबिलिटी समोर पुढचे काही दिवस टिकेल. म्हणजे फुल फ्लेज वॉरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतो हे तर खूप लंब चौडं चालणार आहे आणि इराण जो आहे त्यांना परेशान त्या ठिकाणी करणार आहे. पण 24/7 आपण जी चर्चा करतोय किंवा फुल फ्लेज वॉर आहे, खरोखरच तो पुढचा एक आठवडा किंवा मॅक्सिमम जे आहे 10 दिवस खरोखरच इराण यांच्या समोर त्या ठिकाणी टिकेल का? IRGC टिकेल का? माझ्या मनामध्ये ती साशंकता आहे. फक्त यामधला एकच टर्निंग पॉईंट होऊ शकतो. इराण पुढच्या म्हणजे मागच्या काळातही करतोय, मागच्या काही तासांपासून करतोय आणि भविष्यातही असे हल्ले अमेरिकेविरुद्ध, इस्रायल विरुद्ध त्या ठिकाणी करेल. हाय व्हॅल्यू टार्गेटला टिपण्यामध्ये जर IRGC ला यश मिळालं, एक उदाहरण म्हणून काही तासांपूर्वी म्हणजे 1-2 दिवसापूर्वी बातम्या आल्या होत्या की बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाला सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. मानलो फॉर एक्झाम्पल इस्रायल मधले जे आहेत कुठले महत्वाचे मंत्री असतील किंवा काही हाय व्हॅल्यू टार्गेट असेल किंवा अमेरिकेमधल्या काही महत्वाच्या लोकांना, सिनियर कमांडरला, मिलिटरी कमांडरला टार्गेट करण्यामध्ये आणि त्यांचा खात्मा करण्यामध्ये जर IRGC यशस्वी झालं तर माझ्या मते जे आहे सगळी दशा दिशा या युद्धाचीच बदलेल आणि हे युद्ध आणखी चिघळेल आणि मग बाकीचे फॅक्टर्स त्या ठिकाणी येतील. पण अशाच प्रकारे मागच्या 4 दिवसांमध्ये ज्या प्रकारची या युद्धाची दिशा आपल्याला त्या ठिकाणी दिसते तशीच जर राहिली तर माझं स्वतःचं जे विश्लेषण त्या ठिकाणी सांगतं किंवा जे काही माझं नॉलेज आहे त्याच्यावरून मला वाटतं की एक 7 ते 10 दिवस फुल फ्लेज वॉर करण्याची सुद्धा जी आहे IRGC मध्ये तेवढी कुवत त्या ठिकाणी राहणार नाही. मी शब्द पर्पजफुली वापरतोय फुल फ्लेज वॉर. त्याच्यानंतर जो इराण परेशान करत राहणार, पण फुल फ्लेज वॉर जे आहे एखादा आठवडा आणखीन जास्तीत जास्त टिकेल अशी शक्यता मला वाटते.